रामकृष्ण हरी. पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याला साष्टांग दंडवत करून महाराष्ट्राची जी संत परंपरा ज्ञानेश्वरापासून एकनाथ, नामदेव, तुकाराम आजपर्यंत त्या संत परंपरेलाही नमस्कार करून हा 50 अभंगांमधील 12वा अभंग किंवा दुसऱ्या सप्ताहाचा 5वा दिवसाचा अभंग म्हणतो आहे. आता कोठे धावे मन आता कोठे धावे मन तुझे चरण देखिलिया तुझे चरण देखिलिया भाग गेला क्षीण गेला भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद अवघा झाला आनंद भाग गेला क्षीण गेला भाग गेला क्षीण गेला प्रेम रसे वैसली मीठी प्रेम रसे वैसली मीठी आवडी लाठी सुखाशी आवडी लाठी सुखाशी भाग गेला क्षीण गेला भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंदो अवघा झाला आनंदो तुका म्हणे आम्हा जोगे तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल भोगे खरे माप विठ्ठल भोगे खरे माप भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंदो अवघा झाला आनंदो भाग गेला क्षीण गेला हा झाला अभंग आपण म्हटलेला आहोत. तुकाराम महाराज आपल्या जीवनामधील स्वतःचा अनुभव सांगतायत. हा झाला सरळ अर्थ. भगवंताचे दर्शन झाल्यावर आता हे मन का म्हणून धावेल, अर्थात धावणार नाही. माझ्या मनाचा सर्व भोग संपला आहे. मनाची आणि शरीराची सारी दमछाक संपली आहे. जीवनामध्ये आनंद आला. माझ्या मुखाला हरिनामाची आवड निर्माण झाली. भगवंताच्या प्रेमरसामध्ये माझ्या मनाची मिठी बसली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठलाचे सगुण साकार रूप हे आमच्यासारख्या साध्या सुध्या भोळ्या बाबड्या माणसांसाठी साधनेसाठी खरे खुरे मापाचे बनले आहे. हा झाला सरळ अर्थ. आता आपण प्रस्तावनाकडे वळूया. या ठिकाणी तुकाराम महाराज कार्यकारण भावाने विठ्ठल भक्तीने आपल्यामध्ये फरक कसा पडला, आपणाला कोणता लाभ झाला हे विदित करून देत आहेत. अर्थात दुसरे लोकही अशाच प्रकारची साधना करून तशाच प्रकारचा लाभ प्राप्त करून शकतात हा अभिप्राय आहे. एकाच्या अनुभवाने दुसऱ्यालाही लाभ होतो म्हणून हे
स्वानुभव कथन आहे. आता आपण त्याचा अन्वय बघूया. पंढरपूरच्या सगुण साकार विठ्ठलाच्या पायाचे दर्शन हे कारण आहे. मनाची धाव थांबणे हे झाले कार्य आहे. मनाचे सारे भोग आणि दुःख गेले हे दुसरे कार्य आहे. त्यामुळे जीवनात आनंदाचा अनुभव आला. या आनंद अनुभवाने मनामध्ये भगवंताच्या प्रेमरसाची मिठी बसली. मुखामध्ये भगवन नामाची स्मरणाची आवड झाली. अशा प्रकारचा हा अनुभवाचा क्रम आहे. आणि शेवटी तुकाराम महाराज म्हणतायत, विठ्ठल हे आमच्या भोळ्या बाबड्या भाविकांसाठी अगदी योग्य अशा तऱ्हेचे माप आहे. हा झाला अन्वय. शास्त्रांमध्ये मनाला फार मोठे महत्व दिले आहे. मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयोः बंधाय विषयासक्तम मुक्तये निर्विषयम मतम. म्हणजे मनुष्याला जो बंध जाणवतो, जी मुक्तावस्था येते, ती सर्व केवळ मनामुळे. विषयामध्ये आसक्त असलेले मन माणसाला जखडून ठेवते, तर विषयांपासून विरत झालेले मन माणसाला मुक्त करते. मन हे आरशाप्रमाणे किंवा भिंगाप्रमाणे असते. चैतन्य तत्वाचे किरण मनरूप बहिर्मुख आरशावर अथवा अंतर्गोल भिंगावर पडले तर अखंड संसारात ते विमुक्त होतात. त्यांचा ठाव ठिकाणा लागत नाही. पण तेच किरण अंतर्गोल आरशावर अथवा बहिर्गोल भिंगावर पडले तर कागद जाळण्यासारखे कार्यही दिसून येते. तीच गोष्ट मनाची आहे. मन, इच्छा, कामना, लोभ, मोह, मद, मत्सर, विद्वेष, हिंसा, विषय भोगाच्या मागे लागले की मनाची शक्ती विखरून जाते. पण मन जर अंतर्मुख झाले तर परमेश्वर दर्शनासारखे मनाचे सामर्थ्य दिसून येते, अनुभवाला येते. सागरावर वारे वाहतात, वादळे घोंगावतात आणि सागर रौद्र रूप धारण करतो. उत्तुंग लाटा सागरावर उसळू लागतात. त्या प्रचंड वेगाने किनाऱ्यावर आदळतात. पाहणाऱ्याच्या मनात भय निर्माण होते. जेव्हा वादळे शांत होतात, वारे थांबतात, तेव्हा सागराची घनगंभीर गाज मनाची समाधी लावून टाकते. संपूर्ण विश्वाबरोबरच्या एकतेचा आपणाला अनुभव येतो. इंद्रियाविषयी वेद घोष करतो, पराची खाणी व्यतृणत स्वयंभूः तस्मात् परांग पश्यति नांतरात्मा. अर्थ संस्कृतमध्ये असला तरी मराठीत अर्थ करून देतोय ना. अर्थात ही इंद्रिये ब्रह्मदेवाने बहिर्मुख बनवून त्यांचा घात करून टाकला आहे. त्यामुळे ती केवळ बाहेरचेच पाहतात, आपल्या अंतस्थ अंतरात्म्याला पाहत नाही. माणसाच्या इंद्रियांचा हा स्वभावच आहे की ती बाहेरील विषयाकडे सतत धावत असतात आणि त्यांचे ज्ञान करून देत असतात. जशा तऱ्हेने मजुरीच्या पैशासाठी इतरत्र सर्वत्र धावणारा माणूस पाऊस आला तरी आपल्या घराचे सावरण्याचे दुरुस्तीचे काम करू शकत नाही, तीच गोष्ट
कधीही पूर्ण न होणाऱ्या सुखाच्या मागे लागणारी इंद्रिये आणि मन ही सतत विषयांच्या पाठीमागे भटकत असतात. ज्या जी वस्तू नाही ती वस्तू तेथे मिळेल कशी? विषयात सुख विषयात सुख नाहीच. विषयात सुख हा भ्रम आहे. ज्या वस्तूच्या धर्म जडत्व आहे, ज्या वस्तूचा धर्म जडत्व आहे किंवा दुःखत्व आहे, तिथे सुख कणाचा लवलेशही नाही. तिथे सुख शोधणे हा मूर्खपणाच आहे. पण जीव हा असा मूर्खपणा अनंत कोटी जन्मापासून करतच असतो आणि भ्रमाने फसतच असतो. जन्मणे, मरणे, पुन्हा जन्मणे, पुन्हा मरणे, दुःख भोगणे, हाय हाय करणे, स्वर्ग नरकात जाणे, या गोष्टी म्हणजे भोग, म्हणजेच बंध आहे. बंधनात दुःख आहे. तुकाराम महाराज म्हणतात, येरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंतिर अवसाने. स्त्री, पुत्र, धन, जमीन, जायदाद, गाई, बैल, म्हैशी, कार, बंगला, ज्यांच्या ज्यांच्या मागे लागावे ते सर्व सरते शेवटी दुःखमयच ठरते. केवळ दुःखमयच नव्हे तर येणारे जाणारे ठरून माणसाला रडवते. संसार हा सुखाचा आभास आहे आणि वस्तुतः दुःखाचा डोंगर आहे. हा साधू संतांचा अनुभव आहे. तरीही सामान्य माणसे आशेने आणि भ्रमाने याच सुखाच्या मागे लागतात. साधू संत हे समाजाचे वैज्ञानिक आहेत. साऱ्या विश्वासाठी नित्य आणि परमसुखाच्या शोधासाठी, सत्याच्या शोधासाठी ते वनवास पत्करतात. आनंद कंद, आनंद घन, परमानंदाच्या स्वरूपाचा, अखंड शाश्वत सुखाचा साक्षात्कार घेतात आणि जगाला सांगण्यासाठी जीवन जगत असतात. आपल्या पूर्वायुष्यात दुःखाचा दाहक अनुभव घेतलेले तुकाराम महाराज होते. स्वतःसाठी नव्हे तर विश्वातील सर्व जनांसाठी परमसत्याचा, परमसुखाचा, परमानंदाचा शोध घेणे, साक्षात्कार करणे आणि तोच अनुभव सर्व जडदुःखी जीवांना विशद करून त्यांचेही जीवन सुखी करणे, हे तुकाराम महाराजाच्या जीवनाचे ध्येय होते. किंबहुना याच कार्यासाठी तुकाराम महाराजांना अवतार घ्यावा लागला होता. वायफळ बडबडीपेक्षा एक मूल्यवान प्रामाणिक अनुभव हा अधिक उपयुक्त ठरत असतो. असाच अनुभव तुकाराम महाराजांना झालेला आहे. तो प्रथम चरणामध्ये सांगतायत, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिलिया. संसाराच्या जीव घेवण्या ओढाताणीने आणि लागोपाठच्या दुःखाच्या प्रहाराने भांबावलेल्या तरुण तुकारामांना संतांनी पांडुरंगाच्या भक्ती मार्गाला लावले. परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार करून घेणे आज मानवी जीवनाचा उद्देश आहे, मानवी जीवनाचे प्रयोजन आहे. ही गोष्ट तुकाराम महाराजांना समजली. तुकाराम महाराज पांडुरंगाला मनापासून शरण गेले. आता तुझे मुख देखील या, हा शब्द तुझे रूप देखील या असे म्हणावयास हवे होते. आता तुझे मुख देखील या चरणच्या ऐवजी आता तुझे मुख देखील या किंवा आता तुझे रूप देखील या असे म्हणावयास हवे होते.
तुझे चरण देखील या असेच का म्हणतात. चरण म्हणजे पावले. पावले ही त्या पवित्र व्यक्तीची प्रतीके असतात. सर्वच संतांच्या पालख्या पंढरपूरला नेल्या जातात, तेव्हा त्या पालख्यामध्ये त्या संतांच्या चरणचिन्हांच्या चांदीच्या प्रतिमाच असतात. संतांच्या समाध्या अथवा स्मारके बांधली तरी त्यावर पादुका चिन्हे अंकित केली जातात. साधू संत पवित्र माणसे यांच्या चरणाचे दर्शन घ्यायचे असते असे शास्त्रग्रंथात निर्देश आहेत. चरण पकडणे, चरणाचे दर्शन घेणे म्हणजे आपला अहंकार सोडून समोरच्या माणसाचे मोठेपण स्वीकारणे ही गोष्ट होय. माणसे अशी तशी एक दुसऱ्याला झुकत नाहीत, कारण प्रत्येकाचा अहंकार आडवा येतो. दुसऱ्याला शरण जाणे ही गोष्ट केवळ 2 वेळेला घडत असते. एक तर समोरचा माणूस तुमचे आत्यंतिक वाईट करू शकत असेल, तुमचा जीव जाण्याची शक्यता असेल, तेव्हा तो माणूस समोरच्याला शरण जात असतो. मला वाचव, बस, माझ्यावर दया कर, असं तो म्हणत असतो. अथवा दुसरं समोरचा माणूस ज्ञानाची सिद्धी, वैराग्य, पावित्र्य, मांगल्य, भक्तीचे ऐश्वर्य अशा गुणाने मंडित असेल, त्यावेळेला माणूस श्रद्धेने त्याला शरण जातो. जीवाच्या भीतीने शरण जाणे अथवा समोरच्या व्यक्तीचा मोठेपणा जाणवल्याने श्रद्धा आणि भक्ती अंतःकरणाने आपल्या परमकल्याणासाठी शरण जाणे, असे शरण जाण्याचे 2 प्रकार आहेत. तुझे चरण देखील या अभंगाच्या अंशाने तुकाराम महाराजांना विठ्ठलाच्या मोठेपणाचा साक्षात्कार झालाय. जीवनाचा उद्देश अथवा प्रयोजन कळले आहे. या भक्तिपंथाने गेल्यास आपले परमकल्याण होणार आहे असा विश्वास आलाय. त्यामुळेच आपला सारा अहंकार, प्रयत्न, ज्ञान सारे त्यागून देऊन अत्यंत विश्वास आणि परमश्रद्धेने तुकाराम महाराज विठ्ठलाला शरण गेलेले आहेत. वर सांगितलेल्या सर्व आंतरिक भान व्यक्त करण्यासाठी तुकाराम महाराजांनी नेमके 3 सूचक शब्द वापरले आहेत. ते म्हणजे तुझे 1, चरण 2 आणि देखील या 3. आता प्रश्न हा आहे की आम्ही देखील रोज भगवंताचे दर्शन घेतो, पण तुकाराम महाराजासारखा साक्षात्कार आम्हाला का होत नाही? त्याची बरीच कारणे असू शकतात. 1, आमच्या मनामध्ये अनेक प्रतिबंध असू शकतात. आम्ही वैराग्यात कमी पडत असू, आमच्या श्रद्धेत कमीपणा असेल, संसाराच्या दुःखरूप स्वरूपाचा दारुण अनुभव आलेला नसतो. संसाराच्या दुःखरूप स्वरूपाचा दारुण अनुभव आलेला नसतो. संसारातून सुख मिळू शकते असा विश्वासाला तडा गेलेला नसतो. पूर्व भक्तिरूप पुण्याचे संस्काराचा संचय कदाचित कमी पडत असेल. 7, या सर्वांमुळे साधू संत आणि परमेश्वराच्या अनुग्रहात आपण कमी पडतो. त्यामुळे तुकाराम महाराजांना जो साक्षात्कार झाला, त्या तऱ्हेचा साक्षात्कार होण्यास आपण कमी पडतो. या उलट तुकाराम महाराजांना
हे सर्व आपल्या पूर्वपुण्याचे फळ आहे अशीच भावना आहे. त्यांनी बोलूनही दाखविले आहे. सर्व सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. या सगुण साकार भगवत साक्षात्कार आणि त्याच्या शरणांगतीचे फळ तुकाराम महाराज सांगतात. कसं सांगतात? पहिल्या चरणामध्ये, आता कोठे जावे मन, तुझे चरण देखिलिया. या ठिकाणी कोठे हा शब्द प्रश्नासाठी नाही, तर निषेधासाठी आहे. म्हणजे माझ्या मनाची धाव थांबली आहे. महाराजांना म्हणायचे आहे, व्यवहारामध्ये आपण यात्रेला निघतो त्यावेळेला कोठे जायचे आणि कसे जायचे या दोन गोष्टी निश्चित असाव्या लागतात. म्हणजे लक्ष आणि लक्षाकडे जाण्याचा मार्ग या दोनही गोष्टी निश्चित असाव्या लागतात, तर भटकणे होत नाही. नाहीतर त्या अरण्य रुदनासारखे भटकण्यासारखा अंत नसतो. तसेच आपण मानवी जीवनात काय करणार आहोत, मनुष्य जीवनाचे प्रयोजन काय, ते कसे साध्य करावयाचे आहे, या संबंधी कोणीतरी आपणाला योग्य मार्गदर्शन करणारे श्रेष्ठ दर्जाचे आचार्य, गुरु अथवा संत महात्मे मिळावयास हवे. ते मिळाले तर ते परिसाप्रमाणे आपल्या जीवनाचे सोने करतात. नाहीतर अर्धी कच्ची रुळलेल्या मार्गाने रुळलेली माणसे खाणे पिणे जीविका विवाह पुत्र पौत्र यांची निर्मिती आणि कमाई हाच एक सुखाचा आणि रुळलेला मार्ग आहे असे सांगतात. ह्याच्यापेक्षा दुसरा मार्ग नाही असे त्यांचे म्हणणे आहे. ते असं सांगून त्यांच्या नादी अज्ञानी माणसांना लावतात. कोणी कर्माच्या नादी लावते, कोणी कुमार्गाला लावते, कोणी व्यसनाला लावते, तर कोणी पाप मार्गाला लावते. एकूण काय मानवाच्या अमूल्य जीवनाचा मातेरा होऊन जातो. मातेरा या सगळ्या प्रसंगी मनाची धावाधाव होते, मनामध्ये घालमेल होते, मनात वादळे सुरू होतात. मनाची शांतता, समाधान आणि प्रसन्नता या गोष्टी लयाला जातात. आपलेच मन आपले वैरी बनून आपणाला छळत राहते आणि आपण दुःखाच्या कडेलोटाकडे येऊन ठेपतो. सगळ्यांच्याच जीवनात ही अवस्था असते, पण पुण्यात्मे लोक ही हताश स्थिती स्वीकारण्याचे नाकारतात. ते आपला मार्ग आणि लक्ष शोधण्यात यशस्वी होतात. परिस्थितीचा बळी होण्याचे नाकारतात. यासाठी श्रुती घोष करते, कच्चित धीरो प्रत्यगात्मानम ऐक्षत आहुर्तचक्षु अमृतत्वम इच्छन. अमरत्वाची म्हणजे मुक्तीची इच्छा करून आपल्या इंद्रियांना आवरून कोणी एखादा धीर बुद्धिवान विवेकी प्रत्येगात्माचं दर्शन करतो. म्हणजे प्रत्येकात्माचं दर्शन हे दुर्लभ आहे. हजारो लोकांमधून कोणी एकच करतो, पण त्याच्यासाठी त्याची मागणी काय असते? अमृतत्वाची इच्छा असते. आणि त्यासाठी तो काय करत असतो? इंद्रियाचं दमन करत असतो, इंद्रियांना झाकून टाकत असतो. तेव्हाच प्रत्येकात्माचं दर्शन होतं. कोणी धैर्यवान विवेकी पुरुषच अमरत्वाच्या कामनेने इंद्रियांना आवर घालून अंतरात्म्याचे दर्शन करतो. हा या श्लोकाचा अर्थ झाला.
जेव्हा परमतत्वाचा साक्षात्कार होतो तेव्हा मनाचे सारे चाळे थांबतात. मनातली वादळे आणि विकार थांबतात. मनात प्रशांत आणि प्रसन्न मन प्रशांत आणि प्रसन्न होते. मनाचा शोध थांबतो. मनाची सुखाच्या शोधाचे अनादी कालाचे धाव थांबते. याचेच वर्णन तुकाराम महाराजांनी केले आहे. आता कोठे धावे मन. भगवंताचा साक्षात्कार होताच मनाची धाव थांबते आणि जीवनात काय होते, काय परिणाम होतो तो सांगतायत दुसऱ्या चरणात. भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद. कोणता चरण आहे? भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद. या तृप्तीचा कृतकृत्यतेचा परम संतुष्टीचा परम विश्रांतीचा अनुभव येतो. भाग या शब्दाचा अर्थ मात्र या ठिकाणी भोग या अर्थाने घेतला पाहिजे. आणि भोग याचा अर्थ अटळ दुःख असा करता येईल. क्षीण याचा अर्थ क्षीण नव्हे क्षीण याचा अर्थ त्रास कष्ट क्लेश असा अर्थ करावा लागतो. दुःख हे आपल्या पूर्वकर्माचे फळ असते. ते आपल्या अधीन नसते आणि टाळताही येत नाही. क्षीण ही गोष्ट नको असलेले काम करायला लागल्यामुळे होते किंवा एकच काम पुन्हा पुन्हा रटाळपणे अविरत करावे लागते तरीही क्षीण येतो. पण वारकरी 20-20 दिवस रोज 30 किलोमीटर पायी चालत असतात. पण भगवंताच्या भजनाच्या नादामध्ये त्यांचा सगळा शेणवटा संपून जातो. त्यांना क्षीण वाटतच नाही. संध्याकाळी दमल्यावर झोपून जायचं, सकाळी परत चालू लागायचं. त्याच्यामुळे तो एक आनंदाचा विशिष्ट अनुभवच असतो. तिथे क्षीण वगैरे काही नसतं. क्षीण वगैरे असेल तर ज्याची श्रद्धा नाही, असे जे हौशे गौशे नवशे असतात त्यांना क्षीण होत असतो. पण जे भाविक यात्रेकरू असतात त्यांना क्षीण होत नाही, कारण ती आपली आवडती गोष्ट आहे. ती आपणाला पुण्य देणारी गोष्ट आहे, ही भावना वारकऱ्याची असते. क्षीण कधी होतो? ज्या वेळेला आपल्या तोंडात शब्द होतात, हे आता थांबवावे, हे पुरे झाले, आता खूप दमलो आहे, आता विसावा हवा आहे, असे वाटण्याची अवस्था म्हणजे क्षीण. तर हे भाग म्हणजे भोग आणि क्षीण या दोनही गोष्टी भगवंताच्या दर्शनाने गेल्या असे तुकाराम महाराज सांगतात. हे कसे काय? प्रारब्ध दुःख म्हणजे भोग, हे भोगावेच लागतात. मग ते आनंदाने भोगा नाही तर दुःखाने भोगा. परमेश्वराचे दर्शन किंवा साक्षात्कार होतात, प्रारब्ध भोग नष्ट होतात. नाही ते सर्वांनाच भोगावे लागतात, पण त्यांची काच मात्र थोडी कमी होते, एवढेच. यस्मिन् स्थितौ न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. भगवद्गीता. ज्या समाधीच्या स्थितीमध्ये गेल्यानंतर फार मोठं दुःख जरी संकट जरी आलं तरी तो विचारित होत नाही. परमेश्वराचा साक्षात्कार झाल्यावर महान दुःखाचा वर्षाव झाला तरी ते दुःख असं वाटतच नाही. कोणतेही दुःख केवळ आपल्यालाच एकट्याला भोगावे लागत असेल अथवा कोणी सहाय्यक प्रेरक सहानुभूतीदार बलदाता नसेल
तर दुःखाचा आयाम आणि खोली आणि काळही वाढतो. पण भगवत भक्ताला तर मागे पुढे उभे राहे सांभाळित, आलिया घात निवारत हा अनुभव असतो. त्याच्यावर येणारे सगळे घात परमेश्वर निवरत असतो, हा त्याचा स्वतःचा अनुभव असतो. बळीवंताचे अंकित आम्ही झालो बळीवंत, हा आपले बळ वाढल्यासता त्याला अनुभव येत असतो. परमेश्वर दर्शनापूर्वी अनाथ असहाय्य अपूर्ण असणारा जीव परमेश्वराच्या साक्षात्कारानंतर सनात सहाय्य पूर्ण बनतो. त्याला दुःखाची तमा नसते. राहिले क्षीण होण्याच्या गोष्टी परमेश्वराच्या पूर्ण सुखाचा साक्षात्कार होताच व्यर्थ शिनवटा आणणाऱ्या दमवणाऱ्या गोष्टी व्यर्थ मानून थांबवल्या जातात. त्यातील क्षणिक आनंद आणि दीर्घकालाचे दुःख या दोनही गोष्टी थांबतात. भगवंताचा साक्षात्कार हीच मुळी जीवाची परमविश्रांती परमधाम आहे. येथे सारे भार कष्ट दुःख वेदना चिंता या साऱ्याच गोष्टीचा अंत होतो. उरतो तो केवळ निखळ शुद्ध आनंदाचा अनुभव. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व सुखाचे आगर बा परकुमा देवीवर. हा ज्ञानदेव म्हणतात, सर्व सुखाचे आगर बा परकुमा देवीवर. असा आपला ठाम अनुभव दुसऱ्या ठिकाणी सांगितला आहे. दुःख हे आगंतुक आहे, आपणच आपल्या भ्रमाने निमंत्रित केलेले असते. आनंद हा स्वाभाविक असतो, पण सत्याचे स्वरूप झाकले गेल्याने आपण या स्वाभाविक आपल्या हक्काच्या न्याय्य आनंदापासून वंचित होतो. भगवंताचे दर्शन होताच या आपल्या हक्काच्या स्वाभाविक सार्वत्रिक आनंदाचे आपण वतनदार बनतो. आज आपला अतूट अनुभव भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद या चरणाने एकनाथ महाराजाने तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. एकनाथ नव्हे, तुकाराम महाराजांनी सांगितलंय. आपल्यालाही अनुभवाला आणून देत आहेत. कसं ते बघा, तिसऱ्या चरणामध्ये प्रेम रसे बैसले मिठी आवडीला ठेर मुखाशी. एखाद्या गोष्टीचा तुम्हाला अवीट अनुभव आल्यावर त्या वस्तूविषयी मनात प्रेम प्रीती निर्माण होते. ही एक अधीर आसक्ती असते. त्याने पुन्हा पुन्हा तसेच आणि तेच घेण्याची इच्छा होते व घेतलेही जात असते. यालाच प्रीती बंध असे म्हणतात. अनुभव आणि प्रीती, प्रीतीने अधिक अनुभव, पुन्हा अधिक दृढ प्रीती, असा हा अनुभव प्रीतीची चढती वाजणी असते. जीवनामध्ये नाना रसांचा अनुभव मनुष्याला येत असतो. साधारणपणे काव्य आणि साहित्यशास्त्रामध्ये नवरसाचे वर्णन येते. त्यामध्ये स्त्रीविषयी प्रीतीला शृंगार रस असे म्हटले गेले आहे. पण परमेश्वर तत्वाचा जेव्हा साक्षात्कार होतो, उत्कट अवीट अनुभव येतो, तेव्हा परमेश्वर शुद्ध प्रेमाचीच गोडी लागते. कसा बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे, अथवा विठ्ठल गीती गावा विठ्ठल चित्ती द्यावा, अशी अवस्था होते. अशा अवस्थेचे वर्णन तुकाराम महाराज
प्रेम रसे बैसली मीठी, या 3 शब्दांनी करत आहेत. याचा अर्थ जीवनामध्ये भगवत प्रेमरूप भगवत भक्तीची भूमिका पक्की झाली, साधनेचा निश्चय झाला, मार्ग निश्चित झाला, भगवत भक्तीचे साधनही निश्चित झाले, आणि ते म्हणजे निरंतर भगवान नाम स्मरण. भगवंताच्या साक्षात्काराने सुखाला दुसऱ्या कुठल्याही नावाची आवड राहिली नाही. केवळ रामकृष्ण हरी अशाच नावाची अवीट आवड मुखाने धारण केली. भगवान नामाचा अखंड प्रवाह मुखातून सरवू लागला. या अवस्थेचे वर्णन तुकाराम महाराज करतायत. आवडी लाठी मुखाशी. व्यवहारामध्ये लहान मुलांना कपडे शिवायचे असतील तर 1 मीटर मापाच्या कपड्याने भागते ना, पण सामान्य मोठ्या माणसासाठी 2 किंवा 2.5 मीटर माप लागेल. पण पेलवान असेल तर त्याला 4 मीटर कपडा लागेल. ही गोष्ट जशी व्यवहारात असते तीच गोष्ट परमार्थामध्येही असते. परमार्थामध्येही वेगवेगळ्या बौद्धिक कुवतीचे अधिकारी साधक असतात. त्या साधकांसाठी शास्त्रात वेगवेगळी कर्मयोग, भक्तियोग, ध्यानयोग आणि ज्ञानयोग अशी वेगवेगळ्या श्रेणीची साधने सांगितलेली असतात. ज्याचा जसा अधिकार त्याला ते साधन निश्चित असते. पण सामान्य माणसाविषयी तुकाराम महाराज काय म्हणतात? नाही कोठे अधिकार नर गेले वाया. ही बहुजन समाजाविषयीची खंत तुकाराम महाराजांना जाणवते. वेदाचे पठन पाठन, होम हवन, मंत्र जप, ध्यानधारणा, ज्ञान श्रवण मनन निधिध्यासन कुठेच सामान्य माणसाला जागा नाही. तर सामान्य माणसाने आपली आध्यात्मिक उन्नती कशी करावी, हा सामान्य माणसाचा प्रश्न तुकाराम महाराजांना स्वतःच्या अनुभवाने जाणवला. त्याचे उत्तरही स्वतःच्या अनुभवाने त्यांना सापडले. ते म्हणजे सगुण साकार विठ्ठलाचे नामस्मरण. नामस्मरणासाठी अधिकारी, योग्यता, काळ, वेळ, प्रदेश, दिशा, अवस्था कशाचीही जरुरी नसते. कोणीही कधीही कुठल्याही अवस्थेमध्ये विठ्ठलाचे नामस्मरण करू शकतो. म्हणून सामान्य माणसासाठी विठ्ठल हे सोयीचे दैवत आणि विठ्ठल नामस्मरण ही सोयीची साधना झालेली आहे. आणि रामकृष्ण हरी हा एक सोयीचा सोपा मंत्र झाला आहे. इथे तुकाराम महाराज आम्हा या बहुवचनाने शब्दाचा मुद्दाम होऊन आम्हा म्हणजे सर्वसामान्य भोळ्या बाबड्या सर्व दृष्टीने नाकारलेल्या अनधिकारी लोकांसाठी या अर्थाने आम्हा शब्दाचा प्रयोग केला आहे. भगवंताचे दर्शन झाले, मनाची धाव संपली, जीवनामधले सर्व दुःख आणि क्षीण संपून गेले, आनंदाचे पर्व सुरू झाले, भगवंताविषयी प्रेमा भक्तीचा मार्ग सापडला आणि मुखाने विठ्ठल नामस्मरणाची आवडी धरली. या सगळ्याविषयी कृतकृत्यता आणि समाधान गदगदित अंतःकरणाने तुकाराम महाराज व्यक्त करतायत शेवटल्या चरणामध्ये. तुका म्हणे आम्हा दोघे विठ्ठल घोगे खरे माप. तुका म्हणे आम्हा दोघे विठ्ठल घोगे खरे माप. आम्हा सामान्य माणसाच्या योग्यतेचे विठ्ठल हे दैवत खऱ्या अर्थाने मोठेच साधन आहे. दोघे म्हणजे योग्यतेचे, घोंगे म्हणजे मोठे, माप म्हणजे साधन. खरे म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून मी हे खरेखुरे म्हणजे जीवनात परिणाम घडवणारे साधन सांगत आहे. माझ्या जीवनात बदल घडवणारे हे विठ्ठल दैवत, त्याचे नामस्मरण हे साधन आहे.
म्हणून मी त्याची खरे साधन म्हणून शिफारस करतो. तुम्ही ह्या दैवताची उपासना करा. तुम्ही तुमच्या जीवनात परमार्थाची प्राप्ती कराल, हा तुकाराम महाराजांचा अभिप्राय आहे. इथे विश्लेषण आपण संपवतो आहे. पुंडलिक वरदा हाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. नमः पार्वती पतये हर हर महादेव.